नमस्कार. सन्मान कामगारांचा गौरव संयुक्त महाराष्ट्राचा. जागतिक कामगार दिनी व महाराष्ट्राचा 66 वर्धापन दिन 1 मे रोजी सातारा येथे उत्साहात पार पडला. सातारा जिल्ह्यातील विविध विभागातील कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आयुष्य वेचलेल्या लढाऊ कामगार आणि कर्मचारी नेत्यांचा सत्कारही त्यावेळेस करण्यात आला. सर्व महाराष्ट्र आंदोलनात सहभागी सातारा जिल्ह्यातील लढाऊ कार्यकर्त्यांचा वारसांचा उचित सन्मानही त्यावेळेस करण्यात आला. यावेळी लोकांचा आनंद, दुःख, संघर्ष, उत्साह आणि प्रेम शब्दात मांडणाऱ्या विविध कवींची शब्दफुले पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आली. त्यावेळी शाहिरी गीते आणि पोवाडेही गायले गेले. या मंगल दिनी आणि मंगल प्रसंगी सर्व संघटना, कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभाही वाढवली. सदरचा कार्यक्रम श्रीमंत छत्रपती प्रतापशाही हायस्कूल सातारा येथे 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता पार पडला. सर्व पुरोगामी संघटना आणि पक्ष त्यावेळी उपस्थित होते. मी श्री चंगम शहीद भगतसिंग स्मृती समिती आणि शहीद भगतसिंग प्रतिष्ठान साताराचे अध्यक्ष सातारा. आम्ही यावर्षी 1 मे हा कामगार दिन आणि 105 हुतात्मे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये झाले त्यांना आदरांजली म्हणून एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागी लोकांच्या वारसदारांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम संयुक्तरित्या आयोजित केला होता आणि यामध्ये सर्व पक्ष आणि संघटना, उदाहरणार्थ लेक लाडके अभियान, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान बचाव समिती, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा संघटनांच्या वतीने संयुक्तपणे हा कार्यक्रम आम्ही घेतला होता. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा उद्देश आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की सातारा जिल्ह्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक दिग्गज कार्यकर्ते जन्माला आले होते. त्यापैकी कॉम्रेड नारायणराव माने हे 19 वेळा जेलमध्ये जाऊन आले होते. वसंतराव आंबेकर ह्यांचं घर म्हणजे स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचं निवासस्थान होतं आणि तिथूनच प्रतिसरकारची सूत्र हलायची आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे त्याचासुद्धा सूत्र किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापनाच म्हणा समितीची बहुतेक नेते या सातारा जिल्ह्यातले होते. काकाजी कदम, तालुका कोरेगाव, खेड हे सुद्धा आघाडीचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्ते होते. रजनीकांत किरवे फलटणचे यांनीसुद्धा मोलाचं कार्य केलं होतं. आणि ह्या सर्व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वारसांचे सत्कार करण्याचं आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकांचं जे आपल्या महाराष्ट्रावर उपकार आहेत ते त्याच्यापासून उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला होता. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याला जी कामगार चळवळीची परंपरा आहे त्या कामगार चळवळीच्या परंपरेनुसार 1 मे दिवशी आम्ही प्रतापसिंह हायस्कूल सातारा इथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागी लोकांच्या वारसांचा सत्कार, त्याचबरोबर ज्या कामगारांनी आपलं आयुष्य कामगार चळवळीसाठी घालवलं त्यांचाही आम्ही सत्कार आयोजित केला होता. आणि हा कार्यक्रम सर्व सातारकरांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि यशस्वी करून दाखवला. आणि असेच कार्यक्रम आम्ही इथून पुढेही घेत राहू. धन्यवाद. आज मी 35-40 वर्ष कामगार चळवळीत काम केलं आहे, पण माझ्यापेक्षा याच्यापेक्षा श्रेष्ठ काम होणारे बरेच आहे. असे काय आमचा हा
शिरीष हे सगळे आम्ही बरोबरच होतो. शिरीष लहान होता, आम्ही अगोदर पुढं होतो. पण प्रत्येक वेळेला म्हणजे माझ्यापेक्षा जो काम करणारे लोक भरपूर आहेत आणि त्यांचा सत्कार करायचा माझा मी सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, माहीत नाही. पण मी योग्य आहे की नाही हे मला काही कळत नाही. कारण अंगणवाडी, घर कामगार, जनवादी, अर्धवेळ परिचर अशा अनेक संघटनांचं मी काम केलं आहे. पण सीटूचं काम केलेलं आहे. आणि एक मे कामगार दिन हा आम्ही कधीही टाळलेला नाही. नेहमी सतत मोठा मोर्चा काढून, मिरवणूक काढून आमच्या साजरा केलेला आहे. आतापर्यंत आयुष्य चांगलं गेलेलं आहे कामगार चळवळीमुळे. आताच करमत नाही काही वेळेला, असं वाटतं जावं आपण पटकन करावं काम, पण आता शरीर साथ देत नाही. पण माझा तुम्ही सत्कार केला याने मी भावना घेण्यासाठी कल्पना नसताना सगळं याची योग्यतेची मी आहे की नाही मला माहीत नाही. पण तुम्ही मला दिलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. वय 90. काय विचारायचं का प्रश्न? प्रश्न विचारा, काय विचारायचं असला प्रश्न विचारा. वहिनी इकडं कामगार दिना दिवशी आपण फेरी काढायचो त्यावेळेसच्या आठवणी सांगा. कामगार दिनाला 1 मेला आपण ज्या फेरी काढायचो कामगारांच्या साताऱ्यात, त्याच्या काय आठवणी सांगा. आपल्या घरापासून आपण दरवर्षी मिरवणूक काढायची. 1 मे कामगार दिन म्हणजे कराडपासून सगळे लोक यायचे, कामगार सगळे लोक यायचे. ते फलटणपासून कामगार सगळे येत होते. आणि असं आहे की कामगार सगळे उपाशी परत जाऊ नये म्हणून 5-5, 10-10 दिवस आम्ही मसाले भात आणि मोठं पीठ भरून अन्न करून ठेवत होतो. ते कामगारांचा उपासमार सरकार करते, पण आपल्याकडनं होऊ नये ही अपेक्षा मी ठेवत होतो. धैर्यशील पाटील सुद्धा येत होते. धैर्यशील आम्ही नाही खाणार, पण असं नाही म्हणतं हे कामगार चळवळीचं काम आहे. तेव्हा त्यांनी हात धरून त्यांना आणून बसवलं, खायला घातलं. म्हणजे असे आहे की आपणच आपली संघटना त्यांची संघटना वेगळी नाही. कामगार संघटना म्हणजे एकच. सगळे कामगार मिळून एक जागा आले तर काही आपण सगळ्यावर मात करू शकतो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आम्ही अनेक वेळेला गॅसचे पैसे वाढले, 5 रुपये जरी वाढले तरी आम्ही सगळ्या महिला जाऊन ते 5 रुपये कमी करून घेत होतो. पण आता काय, आता वाढलेत काय आणि काय केले थोडी निवांत आहे सगळे जग. कुणी केलं तर हे केलं नाही. पण हे कामगार दिन आयुष्याचा एक भाग झाला होता आमचा. त्यातून सगळे भेटायचे, सगळे व्हायचे. मीटिंगा तर होतच होते. आपण 1 मे म्हणजे आमचा सगळी मोठा सण म्हणजे 1 मे कामगार दिन.